जेव्हा आपण एखादा विचार घेऊन जातो, आणि सावरकर स्मारक हे सावरकरांच्या पावलावर चालत असतं आणि सावरकरांचा सर्वोच्च म्हणजे माझं ध्येय मातृभूमीचं भलं आहे, पण त्याच्यासाठी जो मार्ग मी वापरणार आहे तो म्हणजे सावरकरांचा उपयुक्त, हे सावरकरांनी स्वतः लिहिलं आहे. ही गोष्ट देशासाठी उपयुक्त आहे का नाही हे बघूनच पुढे जायचं आहे. आणि आज म्हणजे मला आज ज्या परिस्थितीत आपण उभं आहोत, म्हणजे पाकिस्तानवर जे काय आपण केलं, मग त्याच्यानंतर असं एक म्हणतात की ते युद्ध चालू व्हायला पाहिजे होतं का, त्यात 10 दिवस जायला पाहिजे होतं का, 15 दिवस जायला पाहिजे होतं का, मग पाकिस्तान तुटलं असतं. किंवा एकाने सांगितलं की राजीव गांधी जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर ऑलरेडी 4 तुकडे झाले असते. हे बघा, इथे आपली भूमिका काय आहे. आपण अशा वेळेला जेव्हा काही सेनेचा संघर्ष चालू असतो तेव्हा शासनाची भूमिका काय आणि नागरिकांची भूमिका काय स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवाने आम्ही समजून घेत नाही. आमच्या राष्ट्रभक्तीचा म्हणजे पूर येतो. म्हणजे हा आजची गोष्ट नाही आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी भारत माता की जय झालं, संध्याकाळी जेवले बिवले, आत्ता आमरस खाल्ला उन्हाळ्यात की सगळी राष्ट्रभक्ती शांत होते, झोपतो, सगळे आपण बाजूला ठेवतो, एक व्यक्त होतो सामाजिक याच्यावर. आणि तेही दुर्दैवाने तुम्ही सामाजिक मीडियाचा जो ओपन प्लॅटफॉर्म आहे तिथे जात नाही. म्हणजे आज न्यूयॉर्क टाइम्स सारखी एक मला ब्रिगेडियर महाजनांनी सांगितलं की 25 का 30 मोठी ज्या वृत्तसंस्था आहेत त्या भारताविरुद्ध प्रचार करतायत, मीडिया वॉरफेअर करतायत. आणि आम्ही फक्त आमचे ते ग्रुप फॉरवर्ड झाले की तिथेच बोलत होतो. आमच्यातल्या कोणालाही वाटत नाही की मी इकडनं जावं त्या न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या ठिकाणी जाऊन तिथे माझं मत नोंदवावं. जर हे लाखो करोडो आपले जे फेसबुक खेळत आहेत किंवा व्हॉट्सॲप इथेच असतो आपण, किंवा आता काय नवीन आले आहेत मला काही कल्पना नाही याची, 1 मिनिटाचे रील्स असतात, पण तिथे जाऊन तुम्ही त्यांना लढण्याचं काम आहे ते आम्ही करत नाही. आम्ही सरकारवर करतो की आमचा हक्क आहे की तुम्ही हे का मागे घेतलं, आमचा हक्क आहे. अरे ते सरकारचं काम आहे आणि ते काही नरेंद्र मोदींचं एकट्याचं काम नाही आहे. ती ह्याच्या मागे म्हणजे आता ब्रिगेडियर महाजन माझ्या समोर आहेत म्हणून मला जरा भीती वाटते बोलायला, पण मला वाटतं की 25-25 वर्ष पण पुढचे वॉर सिनेरियोज क्रिएट करतो, ऑल्टरनेट सिनेरियोज क्रिएट करतात. दर म्हणजे महिन्यालाही मी म्हणेन की उच्च नेतृत्व जे असतं ते ह्याच्यावर सतत काम करत असतं. हे सतत शिफ्टिंग ग्राउंड असतं. म्हणजे आज काय हे जर का उद्या काय एखादी गोष्ट बदलली तर मला पूर्ण कोर्स बदलावा लागतो. आणि आज जे जगातले जे तज्ज्ञ आहेत ते सांगतात की इंडिया हॅज टॉट अस अ न्यू वॉरफेअर. हे सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाचं यश आहे. कारण तुम्ही युद्ध लढल्याशिवाय तुम्हाला युद्ध कौशल्य येत नाही. हे चीनच्या सैन्यावरून आपल्याला दिसतंय. ते अनेक वर्ष युद्धच लढलेले आहेत. त्यामुळे ते काय झालं आपण बघितलं आपल्या सैनिकांनी, त्यांना म्हणजे ते दोघांमधला मानसिक फरक, बरं ते युद्धच लढलेले त्यामुळे त्यांचं तंत्रज्ञान पण फेल गेलं आहे. तर सावरकरांनी नेहमीच सांगितलं की युद्ध लढा. आणि हे जे आपले सैनिक महायुद्धात लढलेले आहेत त्याच्यामध्ये जे तरुण होते त्यातमध्ये मला वाटतं जनरल माणेकशॉ होते, आणि ही सगळी ही 71चं युद्ध, 65चं युद्ध, हे सगळी जी तेव्हा जे तरुण अधिकारी होते ते मोठे ते अनुभव घेतलेले होते. आणि मग त्यांच्याकडनं ज्यांनी अनुभव शिकला ते सैनिक मग तुम्ही कारगिलचं युद्ध लढलंय त्याच्यात जे शिकले ते तुम्ही आत्ताचं युद्ध शिकले. म्हणजे हा सावरकरांच्या युद्धनीतीचा पूर्ण विजय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण हा सावरकरांचा विजय असला, हा शासनाचा विजय असला तरी आपण जेव्हा नागरिक म्हणून बनतो आम्ही काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपल्या पुढे चॅलेंजेस कोणती आहेत, मला वेळ जास्त नाही, मी 2 मिनिटातच सुद्धा बोलणार आहे. तुम्ही जे म्हणालात की आज वाईट नाही आहे परिस्थिती, आजच्या इतकी परिस्थिती वाईट अजिबात नाही. असं आजच्या इतकी परिस्थिती मला आज जितकी परिस्थिती वाईट आहे तशी आत्तापर्यंत कधीही नव्हती. एखादी ज्योत दिसते ना आपल्याला, आता ही ज्योत एक प्रज्वलित मशाल बनणार आहे, काही विजणाऱ्या दिवा विजण्याच्या आधी मोठा होतो. आत्ता ती परिस्थिती आहे. आपण नागरिक म्हणून काय करणार आहोत ह्याच्यावर हे उद्याचा भारत त्याच्यावर ठरणार आहे. आणि ह्यासाठी आज आपल्याकडे सगळ्यात मोठं आहे मोदी आहे, आमचं सैन्य आहे. भारताच्या बाहेरचं बघून घेतील ते, बॉर्डरवरचं बघतील, आतलं कोण बघणार आहे, आम्ही भारताच्या आतमध्ये काय चाललंय हे कोण बघणार आहे, हे आम्ही नागरिकच बघणार आहोत. आणि आजची परिस्थिती अशी आहे की बांगलादेश आणि इतर सगळ्याच मुस्लिम देशातून आज 10 कोटी जवळपास त्याच्यापेक्षा जास्त असतील. कारण 1972 सालीच 2 कोटी बांगलादेशी होते. त्यांची विंड तुम्हाला माहिती आहे कशी वाढत जाते. त्याच्यामुळे एक 10 कोटी ही अगदी ज्याला आपण म्हणतो तशी संख्या आहे. पण 10 कोटी ही किती मोठी संख्या असेल तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र एवढे बांगलादेशी आज आपण भारतात त्यांनी घुसवलेले आहेत. ते तुमच्या प्रत्येक नगरात आलेले आहेत. आणि बांगलादेशी मुसलमान हा सगळ्यात क्रूर असतो. एक लक्षात ठेवा, तो पठाण असेल ना
त्याच्या क्रौर्यात क्रोध असतो, ह्यांच्या क्रौर्यामध्ये म्हणजे क्रूरता आहे, त्याच्यामध्ये थंड डोकं असतं, बंगाली डोकं आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला, त्या मुलीवर बलात्कार करून तिला मारण्यासाठी त्यांनी चौकात आणलं. प्रत्येक जण एक छोटा छोटा दगड घेऊन तिला असं असं मारत होता, 6-8 तास मारलं. आणि हे 71 साली झालेलं आहे. आम्हाला हे नाही शिकवलं कधी. आम्हाला काय शिकवलं, 71 साली पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशातील ज्याला काय म्हणतात त्याला उच्च डोक्याचे लोक असतात त्यांना मारलं नाही. मारलं बांगलादेशातील जमाते इस्लामी आणि पाकिस्तानी सैन्यांनी तिथे साधारण 90 लाख हिंदूंची कत्तल केलेली आहे. आम्ही त्यांना सोडलं. सावरकर म्हणत होते एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो, पण ते तोड देऊन दुसरं एक इस्लामी विखराष्ट्र नाही. आज दोन्ही याच्यावर आमच्याकडे उभे आहेत. आणि बांगलादेशचं कौतुक करताना काय आपले अर्थतज्ञ सांगायचे, त्यांनी पॉप्युलेशनवर कंट्रोल. अरे पॉप्युलेशनवर कसलं कंट्रोल ठेवलं त्यांनी अख्खी पॉप्युलेशन भारतात लोटली. जेवढे आज बांगलादेशमध्ये नाही आहेत तेवढे बांगलादेशी मुसलमान आज भारतात आहेत. हे बघा 71 पासून सुरू आहे. आज तुमच्या गावागावात आहेत. आज तुम्ही जिथे कुठे रस्त्यावर तिकडे ते आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. आणि विशिष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही बांगलादेश म्हणजे तेव्हाच्या बंगालमध्ये झालेल्या ज्या दंगली बघितल्या तर साधारण 16 ऑगस्ट 1946ला कलकत्तामधली दंगल, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूंची भीषण कत्तल केली. पण आजूबाजूचे हिंदू आले आणि त्यांनी मुसलमानांनी मारण्याला सुरुवात केल्यानंतर तिथलं जे मुस्लिम लीगचं सरकार होतं त्यांनी सैन्य आणून ती थांबवली. त्यामुळे मुसलमानांनी असा निर्णय घेतला की जिथे आपली 80% क्षमता आहे तिथे आपण दंगल करू. आणि मग नौखालेडी टिप्पर हे 2 जिल्हे निवडले. 2-3 महिने सिस्टमॅटिक कत्तली चालू होत्या. एक आचार्य कृपलानी तिकडे गेले, मग त्यांना बोलवून घेतलं, मग त्यांची बायको तिकडे काहीतरी काम करत होती, हिंदू सभेची पथकं गेली. पण 3 महिने त्या कत्तली कशा सुरू होत्या मी सांगतोय ते लक्षात ठेवा. एक गाव एकेका दिवशी घेरायचं, आजूबाजूचे 10-12 गावातले मुसलमान येतील, पुरुषांच्या कत्तली करायच्या, बायकांना घेऊन जायचं, त्यांच्यावर बलात्कार करायचे. त्यांचं म्हणजे ते त्यांच्यामध्ये ते कुराणाचे ते मंत्र म्हणून काहीतरी ते लग्न लावतात. ते मंत्री नाहीत मला वाटतं, तर ते जे काय संस्कार नाही आहेत तो त्यांच्यामध्ये हे असतो, ज्याला काय म्हणतात त्याला करार. मग तो करार केला की ती बाई तुमची झाली. आणि मग नंतर तुम्ही तिला तिची विक्री करा. म्हणजे अक्षरशः बार्टर हे झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला म्हैस घ्यायची असेल तर ही बाई घे. हे नौखालीमध्ये झालेलं आपण विसरलो. ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं आम्ही विसरलो. 71ला बांगलादेशमध्ये झालेल्या कत्तली विसरलो. आज हे बंगाली मुसलमान इकडे आहेत आणि ह्यांना लोकल मुसलमान नाव घ्यायला घाबरू नका. कारण मुसलमानांना कुराणानुसार राष्ट्रावर निष्ठा ठेवणं हे अलाउडच नाही आहे. त्यामुळे कुठलाही मुस्लिम जर म्हणाला मी राष्ट्रनिष्ठ आहे तर एक तर तो खोटं बोलतोय, आणि तो जर खरं बोलत असेल तर त्याला जिवंत ठेवणार नाहीत. त्याच्यामुळे इथले मुसलमान त्यांना सहाय्य करतात आणि ते इथे येतात. आणि त्यांनी आज तुमचे सगळे व्यापार बळकवले. तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला झोपडपट्ट्यांमध्ये आज पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आले आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीचाच हे होता की 3 लाख बांगलादेशी तिकडनं जे हाकलून लावले आसाम सरकारनी ते पुण्यात आलेत. पुण्यात बघा रस्ती. आणि ह्यांनी उद्या दंगली झाल्या तर ती नौखेला टिप्पारीचं पुनरावृत्ती होईल. पण आता तुम्हाला कुठे जायलाही देश नसेल. तुम्ही तुमची इमारत असेल ती एक इमारत घेण्यात येईल. कम्युनिकेशन आज कट करणं खूप सोपं असतं. आज जॅमर्स वगैरे सगळे त्यांच्याकडे असतात. आणि त्यांनी पण ती जी परिस्थिती होईल ती दारुण असेल. त्याच्यामुळे आज नाही तर कधी नाही ही परिस्थिती आपल्यावर आली आहे. आणि म्हणून हिंदू आज आमच्याकडे शस्त्र नाही आहेत. पूर्वी सुऱ्या होत्या. तुमच्या घरात आज अंजलीचे कटर असतील. ही परिस्थिती आहे. मग तुमच्याकडे काय हत्यार आहे? एकच हत्यार आहे, आर्थिक बहिष्कार. हे व्यापारी हे जे येतात बांगलादेशी हे आज इथे व्यापार करतायत, रस्त्यावर सगळं करतायत. ह्यांना आपल्याकडनं उत्पन्न मिळत आहे. त्या उत्पन्नातनं पैसे ते बांगलादेशला पाठवतात. बायका नाही बोलवत, त्यांचे भाऊबंद बोलतात. इथल्याच मुलींशी लग्न करतात. लव जिहादमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्ही एक हिंदू मुलगी जर तुम्ही जिहादमध्ये पाठवलीत त्यांची संख्या वाढते, आपली कमी होते. आणि त्याच्यामुळे हे जे लोक असतात हे अत्यंत स्वस्तात काम करायला तयार असतात. आपण केवळ काही स्वार्थापोटी अरे हा 5 रुपयात स्वस्त करतोय, मी त्याचा धंद्याला मदत करतो, एक हिंदूचा धंदा मारतो मी, त्याच्यामुळे हिंदू तू हिंदू यासाठी एक आम्ही ओम प्रमाणपत्र. आणि हे अधिकृत आहे, घाबरू नका. सगळ्या दुकानदारांनी घ्यायला हरकत नाही, घ्यायलाच पाहिजे. कारण हे जसं म्हणतात नाही की एखाद्या चाकाची पुन्हा इन्व्हेंट करायची गरज नाही. नो नीड टू रिइन्व्हेंट द व्हील. आम्ही हलाल प्रमाणपत्रावर आधारित की जे सरकारी मान्य आहे, जे मुसलमान म्हणतात आम्ही हलाल पाहूनच घेणार. आमचा पण धार्मिक अधिकार आहे. आणि ओम हे चिन्ह जे आहे ते हिंदूंमध्ये सगळ्या हिंदूंना एकत्र करणार आहे. कारण बुद्ध, जैन, शीख, वैदिक जे काही सनातनी जे काही सगळे इथले धर्मबंध आहेत
त्या भारतात जन्मलेल्या सगळ्या धर्मपंथांचं त्यांचे आदर्श मानतात, ज्याचा ते सगळ्यात आदर करतात, तो आहे शब्द ओम. प्रत्येक या धर्माचा मंत्राचा पहिला शब्द आहे ओम, म्हणून ओम घेतलाय. आणि ओमच्या दृष्टीनं हिंदूंना जे एकत्रीकरण अभिप्रेत आहे सावरकरांना ते व्हावं. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही नुसतं व्यापाऱ्यांना प्रतीक हे देत नाही, आम्ही हिंदू ग्राहकांनी एकत्र करतोय. आणि मला वाटतं तुम्ही सोशल मीडियावर जाता तर तुम्ही ह्याचा नक्की प्रचार करा. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे मोबाईल आहेत सगळ्यांकडे, काढा बाहेर. ज्यांनी नाही केलं त्यांनी काढा. मला इथे एकही माणूस बाहेर जायला नकोय, नाही तर उपयोगच नाही ना. मी कशा करता एवढं जीव तोडून बोलायचं, यांनी कशा करता दोघांनी इतका वेळ आपलं करायचं. आपण प्रत्येकाने करावं. नंबर परत लिहून घ्या, पाठवा. 9090717187. मिस कॉल द्या आणि रजिस्टर व्हा. आणि आपल्या सगळ्या घरच्यांना करा, जो कोण ग्राहक आहे त्याला करा. ही ग्राहकाची संख्या वाढली तरच आपलं भवितव्य सुखात आहे. कारण हा जो सगळा रिटेल ट्रेडमध्ये मॅक्झिमम जो कोणी इथले व्यावसायिक त्याला कळेल 20 ते 25% फायदा जो तो रिटेल ट्रेडमध्ये जातो. आणि तो जर त्यांच्याकडनं जाणं बंद केलं तर उद्या उपाशीपोटी नमाज नाही पडता येत, हे लक्षात ठेवा. म्हणून तर ते म्यानमारमधून पळून आले तर तुमच्याकडे. तर हे बाहेर पाठवा इकडनं, हा आर्थिक बहिष्कार. कारण ऑलरेडी म्हणजे मला 3-4 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे की 150हून अधिक AK-47 आलेले आहेत मुंबईमध्ये. तुमच्याकडे तोच उपाय आहे, तुम्ही आजच करा, आज नाही तो कभी नाही. आणि मी सांगतो की हे जर आपल्या हाताबाहेर गेलं 9090-90-71-71-87 9090717187. हा नंबर पण सोपा घेतलाय, कारण आपल्या हिंदूंना काय ना फार कष्ट करायची पण तयारी नसते. तर आज जर उशीर झाला, आज आपण काही केलं नाही, तर मी इथे एवढंच सांगेन की इथे जे पुरुष आहेत उपस्थित, तुम्ही सुखी असाल, आपली फक्त मानच कापल्या जाईल. इथल्या ज्या बायका असतील, तुमच्या पुढच्या भविष्यात येणाऱ्या मुली बाळी यांची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. काल एक पाकिस्तानातला व्हिडिओ व्हायरल होतो, तो अनेकांनी बघितला असेल. तो त्या मौलवीला विचारतो एक तरुण मुलगा की अगर हम इंडिया को हरा देंगे तो वहाँ की जो औरतें हैं वो बांदी होगी या हमें उनसे 4-4 के साथ शादी करनी पडेगी. बांदी म्हणजे थोडक्यात मराठीत शुद्ध रखेल, तुमच्यावर बलात्कार होईल. आणि इस्लाममध्ये बलात्कार कन्सेप्टच नाही, त्याच्यामुळे त्यांना ती काही सोरसुद्धा गरज नाही आहे. ही घुसवत आहेत आणि तिकडनं भारतीय मुसलमानांच्या डोक्यात घुसवत आहेत की. आणि हे घुसवत आहेत म्हणजे काय हो, हे कुराणापासून हे चालू आहे की ज्या याच्यावर आपण विजय मिळवतो, पुरुष कापून टाकायचे, बायकांची संख्या वाढवायची, बायका वाढल्या की मुलांची संख्या वाढते, म्हणून 1 पुरुष 4 बायका 6 बायका हे चालूच आहे त्यांच्यात. तेव्हा हे लक्षात ठेवा. आज आपल्याकडे हातात हे आहे, तुम्ही जे करू शकता ते तुम्ही करा. सरकार जे करू शकते त्यांच्यावर सोडा, त्यांना सल्ले द्यायला हरकत नाही. पण त्याच्या आधी आपण जे करतोय ते आपण केलं तर मला वाटतं तुम्हाला एक नैतिक सामर्थ्य लागेल की मग मी सरकारला सल्ला द्यावा, तो योग्य आहे का नाही ह्याचा आत्मविश्वास तुम्हाला नंतर येईल. जय हिंद, वंदे मातरम.